केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी आता प्रतिक्रिया दिली। आपल्या कवितेतून खासदार अमोल कोल्हे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। महाराष्ट्राच्या तोंडाला केंद्रीय अर्थसंकल्पातून पानं पुसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। या संदर्भात त्यांनी एक कविता सादर केलेली आहे। गालीन लोटांगण वंदीन बिहार डोळ्यानं पाहेन अंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार चालवेल म्हणे नमो। अशा प्रकारची धारदार टीका अमोल कोल्हे यांनी केली। त्याचबरोबर एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात निराशा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। एनडीए सरकारचा आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसल्याचे सांगत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केवळ सरकार चालवण्यासाठी ही केविलवाणी धडपड असून ज्या दोन पक्षांच्या कोबड्यांच्या आधारावर सरकार उभा आहे त्या जेडीयू आणि टीडीपी या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करून बिहार आणि आंध्र प्रदेशला खैरात देण्याचा एनडीए सरकारचा प्रयत्न असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। जय शिवराय। आजच्या अर्थसंकल्पाविषयीचा जर सारांश मांडायचा म्हटला तर तो सारांश असाच आहे की घालीन लोटांगण वंदीन बिहार डोळ्यांनी पाहिना आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेन म्हणे नमो। केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे। ज्या दोन कुबड्यांच्या आधारावर म्हणजे जेडीयू असेल किंवा टीडीपी असेल या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून त्यांच्या मागण्या पूर्ण करून खैरात ही बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे। बिहारला आंध्र प्रदेशला निधी मिळतो याविषयी कोणालाही दुःख वाटण्याचं काही कारण नाही, परंतु त्याच वेळी जो महाराष्ट्र देशात सर्वाधिक महसूल देणारं राष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहेत। आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे, जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात, ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं काय करतंय? मग त्या ट्रिपल इंजिन सरकारचं या सरकारमध्ये काही भूमिका आहे असं आत्ताच्या एनडीए सरकारला वाटत नाही का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत भरघोस दान का पडलं नाही याचं उत्तर खरं तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनीही देणं गरजेचं आहे। एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावं लागेल।